मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली। जिल्ह्यातील 71 धरणांपैकी 29 धरणं 100% भरलेली आहेत। अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत। यामध्ये तिडे, पंचनदी, शिरवली आणि कोंडिवलीसह विविध धरणांचा समावेश आहे। जिल्ह्यातील एकूण धरणसाठा हा 68.87% पोहोचलाय। सतत पाऊस सुरू राहिल्यास जलसाठ्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समाधानकारक आणि मुसळधार पडलेल्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। माझ्या मागे पानवल धरण आहे, ते देखील ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय। जिल्ह्यामधील 71 धरणांपैकी 29% धरणं ही 100% भरलेली आहेत। जिल्ह्यातील तिडे, पंचनदी, शिरवली, कोंडिवली याप्रमाणे इतर 25 धरण 100% भरलेली आपल्याला पाहायला मिळतात। तर जिल्ह्यातील इतर 5 धरणात 80% अधिक पाणीसाठा झालेला आपल्याला दिसून येतोय। खेडमधील नातुवाडी धरण असेल ते 67.49%, तर संगमेश्वर मधील गडद नदी धरण हे 80.8%, तर राजापूर मधील अर्जुना मध्यम प्रकल्प हा 72.32% इतका पाणीसाठा आहे। तर लांज्यातील मुत्तुंडी प्रकल्पामध्ये 83.11% इतका पाणीसाठा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। जिल्ह्यातील एकूण धरणांमध्ये आपण जर पाहिलं तर 68.87% एवढा पाणीसाठा झालेला आहे। सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी राजा जसा सुकावलेला आहे, त्याच पद्धतीने धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये देखील अधिकाधिक वाढ होते आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे रत्नागिरीसाठी ही बातमी दिलासादायक असल्याचे पाहायला मिळत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।